ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी केली जात आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात 21 सर्वाधिक म्हणजे 9 भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत। पालकमंत्री पदावरून भाजप आग्रही आहेच। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी केली आहे। त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे। प्रत्यक्षात पालकमंत्री पदाची माळ कोणत्या दादाच्या गळ्यात पडणार यावरून पुण्याचा दादा कोण हे स्पष्ट होणार आहे। लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे दिसते। विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव सेना यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदे सेना यांची महायुती अशी झाली। पुणे जिल्ह्यावर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे। पण आता राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट असे 2 गट तयार झाले। परिणामी 21 आमदारापैकी भाजपचे 9, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 1, शिंदे सेनेचे 1, उद्धव सेनेचे 1 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापेक्षा भाजपकडे जिल्ह्यात 1 आमदार जास्त आहे। त्यामुळे भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असावे अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करत आहेत। पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे। पुण्यात प्रशासकीय वर्चस्व अजित पवार यांचे आहे। त्यामुळे अजित पवार यांनाच पुण्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत। त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते दादा बसणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।